सोशल मीडियाच्या जगातील आकर्षणातून निर्माण झालेली नाती कधीकधी किती भयानक वळण घेऊ शकतात याची प्रतीची जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात आली. अकुलखेडा गावात इंस्टाग्रामवर सुरू झालेल्या एका प्रेम प्रकरणाचा अंत दुहेरी हत्याकांडाने झाला. एका 30 वर्षीय विवाहितेची गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर प्रियकराने स्वतःचेही जीवन संपवले आहे. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण जळगाव जिल्हा हादरून गेला आहे. नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी अकुलखेडा येथील पाटील कुटुंबातील चिमुकली शाळेत गेली होती. सकाळी 10:30च्या सुमारास ती घरी परतली. मात्र घराचा दरवाजा उघडताच तिच्या समोर जे दृश्य होते त्याने तिच्या पायाखालची जमीनच सरकली. समोर तिची आई आणि एक अनोळखी तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. आईला अशा अवस्थेत पाहून मुलीला जबर धक्का बसला. त्यानंतर शेजाऱ्यांनी घराकडे धाव घेतली. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार शिरपूर येथील रहिवासी देवा सुरेश धनगर वय 26 आणि विवाहितेची ओळख काही वर्षापूर्वी इंस्टाग्रामच्या माध्यमातून झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि ही प्रेमगाथा तब्बल 5 वर्षे सुरू होती. विवाहितेला 2 मुले होती, तर देवा हा देखील विवाहित होता. या नात्यामुळे देवाच्या पत्नीने त्याला सोडून दिले होते, तरीही तो महिलेच्या प्रेमात बुडालेला होता. गेल्या काही दिवसापासून या नात्यात मिठाचा खडा पडला. विवाहितेने देवाशी बोलणे टाळण्यास सुरुवात केली होती. तो वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता, मात्र विवाहिता प्रतिसाद देत नव्हती. याच रागातून देवाच्या डोक्यात सुडाची भावना निर्माण झाली. शनिवारी सकाळी तो आपली दुचाकी घेऊन थेट अकुलखेडा येथे विवाहितेच्या घरी पोहोचला. तिथे पुन्हा वाद झाला आणि संतापाच्या भरात देवाने आपल्या सोबत आणलेल्या गावठी पिस्तूलमधून विवाहितेच्या डोक्यात गोळी झाडली. त्यानंतर त्याने त्याच पिस्तूलने स्वतःवरही गोळी झाडली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळावरून देवा धनगर याची दुचाकी आणि गावठी पिस्तूल जप्त केले. विवाहितेच्या पतीने दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.